घामाला कुठेतरी दाम द्या, शेतकऱ्याला योग्य भाव द्या, अशा भावनांचे फलक शेतकरी हातात घेऊन महामार्गावरती येत आहेत. मात्र महामार्गावरती पोलिसांनी बॅरिकेटिंग केल्याचं पाहायला मिळते. या बॅरिकेटिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी शेतकरी एकवटलेला आहे आणि या एकवटलेल्या शेतकऱ्याच्या भावना आता पुणे नाशिक महामार्गावरती पाहायला मिळत आहेत. शेतकरी हा महामार्गावरती येतोय, आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतोय. या आसुडाप्रमाणेच शेतकरी आक्रमक असल्याच्या भावना आता शेतकरी या ठिकाणी व्यक्त करतोय. शेतकरी पुणे नाशिक महामार्गावरती आलेला आहे. मात्र पोलिसांचं बॅरिकेटिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. बॅरिकेटिंगमधून खरंच शेतकरी पोलिसांना थांबवण्यामध्ये अपयश आलेलं आहे. थेट शेतकरी हा पुणे नाशिक महामार्गावरती निघालेला पाहायला मिळतोय. पोलिसांकडून थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. शेतकरी आपल्या भावना व्यक्त करतायत. मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांची कुठेतरी बाचाबाची होताना या ठिकाणी पाहायला मिळते. शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. अनेक नागरिकांच्या गाड्याही या ठिकाणी थांबल्याच्या पाहायला मिळत आहेत. थेट आता शेतकरी हे पुणे नाशिक महामार्गावरती दाखल झालेले आहेत आणि पोलिसांनी लावलेला बंदोबस्त तोडून हा शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पुणे नाशिक महामार्ग रोखण्यामध्ये शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. राजकीय नेत्यांसोबत आंदोलक शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. दादा, रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. बसा तुम्ही.